नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय खूपच मूलभूत आहे, पण तितकाच गुंतागुंतीचा. आज्ञा आणि स्वतंत्र इच्छा. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय नोट्स आणि उतारे आहेत, जे देव, प्रेम, पाप आणि मुक्ती यांच्या नात्यावर एक अगदी वेगळाच प्रकाश टाकतात. या स्रोतांमध्ये एक धाडसी विचार मांडला गेला आहे. तो म्हणजे प्रेम करण्यासाठी दिलेलं स्वातंत्र्याचं वरदानच पापाचं कारण कसं बनलं आणि यावर देवाने योजलेला अंतिम उपाय काय होता. चला, या गहन विचारांच्या समुद्रात जरा खोलवर जाऊया आणि बघूया काय सापडतंय ते. आणि या चर्चेचा गाभा हा आहे की देवाची योजना ही केवळ सृष्टी निर्माण करण्यापुरती मर्यादित नव्हती. या लेखनानुसार मानवाच्या चुका, त्याचं पतन आणि त्यातून होणारी मुक्ती हे सर्व सुरुवातीपासूनच या मोठ्या योजनेचा भाग होता. आणि या योजनेच्या केंद्रस्थानी असलेला क्रॉस तो फक्त पापांची क्षमा करण्यासाठी नाही, तर स्वतंत्र इच्छेला तिच्या सर्वोच्च परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी होता. ठीक आहे, तर मग या मोठ्या योजनेच्या अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. या दस्तावेजानुसार देवाचं मूळ स्वरूप हे प्रेम आहे आणि त्यांनी अशी एक सृष्टी घडवण्याचं ठरवलं जिथे प्रत्येकजण एकमेकांवर मनापासून प्रेम करेल. पण मग यासाठी त्याने आपल्या निर्मितीला स्वतंत्र इच्छा का दिली? हा तर खूप मोठा धोका होता, नाही का? अगदी बरोबर, तो एक धोका होता, पण तो एक गरजेचा धोका होता. कारण खऱ्या प्रेमासाठी निवड करण्याचं स्वातंत्र्य अत्यावश्यक आहे. विचार करा, जर कुणाला तुमच्यावर प्रेम करण्यासाठी भाग पाडलं तर ते खरं प्रेम असेल का? नाही, ती एक प्रकारची गुलामगिरीच होईल. बरोबर. या स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रेम हे नेहमी ऐच्छिक, म्हणजे स्वतःच्या इच्छेने निवडलेलं असावं लागतं. म्हणजे जबरदस्तीच्या प्रेमाला काहीच अर्थ नाही, हे पटतंय. हो, पण या स्वातंत्र्याच्या नाण्याला एक दुसरी गडद बाजूही आहे. प्रेम निवडण्याच्या स्वातंत्र्यासोबतच प्रेम नाकारण्याचं, इतरांना त्रास देण्याचं, त्यांना पायदळीत उडवण्याचं स्वातंत्र्यही आपोआप मिळतं. या लेखनात तर एक अतिशय सुंदर विचार मांडला आहे. ते म्हणतात की तुमच्यात इतरांना इजा पोचवण्याची पूर्ण क्षमता असूनही जेव्हा तुम्ही तसं न करण्याचं निवडता, तेव्हाच ते खरं शुद्ध प्रेम ठरतं. वा, म्हणजे स्वतंत्र इच्छा ही एका दुधारी तलवारीसारखी आहे. ती प्रेमाची सर्वोच्च शक्यता निर्माण करते, पण त्याचवेळी द्वेष आणि पापाचा मार्गही खुला करते. पण इथे एक मुद्दा आहे जो मला थोडा खटकतोय. या नोट्समध्ये म्हटलंय की मखलूक, क्रिएचर म्हणजे निर्मित जीव, तो स्वतःच्या शक्तीने प्रेम करू शकत नाही. हे कसं शक्य आहे? हा मुद्दा या संपूर्ण संकल्पनेचा पाया आहे. आणि हो, हे समजायला सुरुवातीला थोडं कठीण वाटू शकतं. या स्रोतांनुसार प्रेम ही एक साखळी आहे जी देवापासून सुरू होते. ती स्वतःहून निर्माण करता येत नाही. प्रेम करण्यासाठी आधी देवाकडून ते निस्वार्थ प्रेम अनुभवावं लागतं, ते स्वीकारावं लागतं. अच्छा. हां, जेव्हा एखादा जीव देवाच्या त्या अथांग प्रेमाला जाणतो, तेव्हा त्याच्या हृदयात देवाविषयी प्रेम आपोआप निर्माण होतं. आणि जेव्हा तो देवावर प्रेम करू लागतो, तेव्हाच तो इतरांवरही त्याच निस्वार्थ भावनेने प्रेम करण्यास सक्षम होतो. याच अवस्थेत त्याला खरी शांती आणि समाधान मिळतं. अच्छा, म्हणजे प्रेम करण्याचा क्रम असा आहे: आधी देवाकडून प्रेम मिळवा, हो, मग देवावर प्रेम करा, आणि मग इतरांवर प्रेम करा. स्वतःहून सुरुवात नाहीच. अगदी. प्रेमाचा स्रोत देव आहे आणि स्वतंत्र इच्छा हे ते प्रेम व्यक्त करण्याचं किंवा नाकारण्याचं एक माध्यम आहे. हे स्पष्ट झालं. पण मग गोष्टी बिघडल्या कुठे? याच स्वतंत्रतेमुळे सगळं गणित चुकलं, बरोबर? इथूनच देवदूतांच्या पतनाची गोष्ट सुरू होते का? अगदी बरोबर. येथूनच त्या मोठ्या नाटकाच्या पहिल्या अंकाला सुरुवात झाली. देवाने देवदूत निर्माण केले, ज्यांना हेच स्वातंत्र्य दिलं होतं, प्रेमाची निवड करण्याचं किंवा न करण्याचं. हेलेल, म्हणजे ज्याला नंतर सैतान म्हणून ओळखलं गेलं, तोच ना? तोच. पण त्याने असा निर्णय का घेतला? त्याला स्वतःचं राज्य का हवं होतं? कारण त्याने स्वतःच्या इच्छेला, स्वतःच्या मीपणाला देवाच्या इच्छेपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्याला देवाच्या शासनाखाली राहायचं नव्हतं, त्याला स्वतःच देव बनायचं होतं. आणि देवाच्या शासनाचा आधार काय होता? तर देवाच्या आज्ञा. म्हणून त्याने थेट देवाच्या आज्ञांवरच हल्ला केला. त्याने असा दावा केला की देवाच्या आज्ञा अन्यायकारक आहेत आणि त्या पाळणं अशक्य आहे. आणि त्यानंतर आदामची निर्मिती झाली? हो, हेलेलच्या पतनानंतर देवाने हेडीसमध्ये आदामची निर्मिती केली. आदामलाही तीच निवड, तेच स्वातंत्र्य देण्यात आलं, आज्ञा पाळायची किंवा मोडायची. त्याला एक परिपूर्ण वातावरण दिलं गेलं होतं जिथे आज्ञा पाळणं पूर्णपणे शक्य होतं.
एक मिनिट, तुम्ही हेडिस म्हणालात. हो. सामान्यतः हेडिस म्हणजे ग्रीक पौराणिक कथांमधलं मृत्यूनंतरचं जग. या स्रोतांमध्ये त्याचा नेमका काय अर्थ आहे? खूप चांगला प्रश्न आहे. या धर्मशास्त्रीय संदर्भात हेडीज म्हणजे मृत्यूनंतरची जागा नव्हे, तर मृत्यूच्या छायेखाली असलेली जागा. म्हणजे अशी जागा जिथे मृत्यूची शक्यता अस्तित्वात आहे. देवाने आदामला अमर बनवले होते, पण अट एकच होती, आज्ञा पाळण्याची. अच्छा. आज्ञा मोडल्यास मृत्यू निश्चित होता. त्यामुळे आदाम ज्या जगात होता ते मृत्यूच्या शक्यतेच्या अधीन होतं. म्हणूनच त्याला हेडीज म्हटलंय. समजलं. तर आदामलाही संधी मिळाली, पण त्यानेही तीच चूक केली जी हेलेनने केली होती. हो, इतिहासाची पुनरावृत्ती झाली. आदामने ही आज्ञा न पाळण्याची निवड केली आणि त्या एका क्षणात तो पापाचा गुलाम बनला. गंमत बघा, स्वतंत्र इच्छेचा वापर करून त्याने स्वतःचं स्वातंत्र्य गमावलं. आणि इथेच तो सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, जो कदाचित प्रत्येक विचार करणाऱ्या माणसाला पडत असेल. जर देव सर्वज्ञ आहे, त्याला भविष्य माहीत आहे, आणि त्याला हे माहीत होतं की हेलेल आणि आदाम दोघेही चुकणार आहेत, तर त्याने हे सगळं घडूच का दिलं? त्याने त्यांना थांबवलं का नाही? आणि इथेच या स्रोतांमधील सर्वात आश्चर्यकारक, धक्कादायक आणि काहींना वादग्रस्त वाटेल असा विचार समोर येतो. या लेखनानुसार देवाला त्यांच्या पतनाची केवळ पूर्वकल्पनाच नव्हती, तर ते त्याच्या मोठ्या योजनेचा एक अविभाज्य भाग होतं. एक मिनिट, काय? म्हणजे हे सगळं ठरून केलं होतं? हा अपघात नव्हता. याचा अर्थ तर असा होतो की मानवाच्या दुःखाला आणि पापाला देवाची एक प्रकारे मूक संमती होती. हे समजायला आणि स्वीकारायला खूपच जड जातंय. मला समजतंय, हे ऐकायला धक्कादायक वाटतं, पण या स्रोतांनुसार देवाने या अटळ पतनाचा उपयोग आपल्या अंतिम योजनेसाठी करायचं ठरवलं होतं. ती योजना होती क्रॉस स्थापित करण्याची. हे अगदी एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. देवाने सैतानाला पहिली चाल खेळू दिली, कारण त्याला माहीत होतं की अंतिम चेकमेट कसा करायचा. या दस्तावेजांमध्ये तर असंही म्हटलं आहे की जर हेलेल किंवा आदाम यांनी पाप केलं नसतं, तर देवाने त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी ठेवला असता जो पाप करेल, किंवा मग निर्मिती पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला असता. कारण पतनाशिवाय क्रॉस शक्य नव्हता, आणि क्रॉसशिवाय स्वतंत्र इच्छेची अंतिम पूर्तता शक्य नव्हती. म्हणजे मानवाचं पतन हे एक अपघात नसून एका भव्य नाटकाचा पहिला अंक होता. या विचाराने तर सगळी समीकरणच बदलून टाकली. ठीक आहे, तर आता पापाची आणि मृत्यूची समस्या निर्माण झाली होती. यावर देवाचा उपाय काय होता? या बुद्धिबळाच्या खेळात देवाची पुढची चाल काय होती? देवाची पुढची चाल अशी होती जी कुणाच्या कल्पनेतही आली नसती. या स्रोतांनुसार देवाच्या त्रिमूर्तीमधील दुसरी व्यक्ती, जिला पुत्र किंवा शब्द म्हटलं जातं, ती व्यक्ती स्वतः मखलूक बनली. तो दुसरा आदाम बनला, ज्याला आपण येशू म्हणून ओळखतो. अच्छा. त्याने तेच शापित मृत्यूच्या अधीन असलेलं मानवी शरीर धारण केलं, जे पहिल्या आदाममुळे पापाच्या अधीन झालं होतं. ठीक आहे, पण याचा नेमका उद्देश काय होता? त्याने मानवी रूप का घेतलं? कारण त्याला हे सिद्ध करायचं होतं की मानवी शरीरात राहूनही देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. येशूने, ज्याला या स्रोतांमध्ये अंतिम आदाम म्हटलं आहे, एक अभूतपूर्व गोष्ट केली. सोप्या भाषेत सांगायचं तर पवित्र आत्म्याच्या मदतीने त्याने मानवी शरीराच्या सर्व इच्छा, आकांक्षांवर, वासनांवर पूर्ण नियंत्रण मिळवलं. म्हणजे त्याने कधीच पाप केलं नाही? केवळ तेवढंच नाही, त्याने केवळ बाह्यता आज्ञा पाळल्या नाहीत, तर त्याने मनापासून, संपूर्ण अस्तित्वाने देवावर आणि इतरांवर प्रेम केलं, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. मृत्यूला सामोरं जातानाही त्याचं प्रेम कमी झालं नाही. त्याने स्वेच्छेने क्रॉस स्वीकारला. ही एक अशी कृती होती जिथे देवाची परम प्रीती आणि परम न्याय एकाच वेळी प्रकट झाले. प्रीती कारण त्याने मानवतेसाठी स्वतःचं बलिदान दिलं, आणि न्याय कारण पापाची शिक्षा मृत्यू आहे हे तत्व कायम राहिलं. आणि या एका महान कृतीचा, या बलिदानाचा परिणाम काय झाला? याचे परिणाम खूप दूरगामी होते. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे येशूने हे सिद्ध केलं की देवावर आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम केल्याने मृत्यूवरही विजय मिळवता येतो. मृत्यू त्याला स्वतःच्या बंधनात ठेवू शकला नाही. तो मृतांमधून पुन्हा उठला आणि मृत्यूवर विजय मिळवणारा पहिला फळ बनला. पहिला फळ याचा अर्थ काय? पहिला फळ म्हणजे येणाऱ्या मोठ्या पिकाचं पहिलं प्रतीक. येशूचा विजय हा केवळ त्याचा एकट्याचा विजय नव्हता, तर तो मानवतेसाठी एका नव्या शक्यतेची सुरुवात होती. ओके.
त्याच्या विजयामुळे सैतानाचा तो दावा खोटा ठरला की देवाच्या आज्ञा पाळणं अशक्य आहे. प्राथमिक स्तरावर देवाच्या आज्ञांचं सत्य सिद्ध झालं. ठीक आहे, येशूने म्हणजे अंतिम आदामने हे स्वतःसाठी सिद्ध केलं. पण तो तर देवाचा अंश होता. त्याच्या एका कृतीचा परिणाम माझ्या तुमच्यासारख्या सामान्य माणसावर म्हणजे पहिल्या आदामच्या वंशजांवर कसा होऊ शकतो, हा संबंध कसा जोडला जातो? इथेच मुक्तीची प्रक्रिया सुरू होते. या लेखनानुसार अंतिम आदामच्या रक्ताने म्हणजे त्याच्या बलिदानाने पहिल्या आदामच्या पापांची म्हणजेच संपूर्ण मानवतेच्या पापांची भरपाई केली. ज्यांना पापांची क्षमा मिळाली आहे आणि जे या बलिदानावर विश्वास ठेवतात त्यांच्यावर पवित्र आत्मा उतरतो. आणि मग काय होतं? मग ते अंतिम आदाममध्ये म्हणजेच येशूमध्ये पुन्हा जन्म घेतात. हा एक आध्यात्मिक जन्म आहे. ते केवळ क्षमा मिळून थांबत नाहीत, तर ते येशूच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला शिकतात. त्याच्याप्रमाणेच स्वतःच्या शारीरिक वासनांवर विजय मिळवायला शिकतात, देवावर आणि इतरांवर प्रेम करायला शिकतात आणि स्वतःचा क्रॉस उचलायला तयार होतात. एक मिनिट, स्वतःचा क्रॉस उचलणे म्हणजे काय? आणि याचा अर्थ असा आहे का की येशूप्रमाणेच सामान्य माणूस सुद्धा मृत्यूवर विजय मिळवू शकतो? होय, या स्रोतानुसार नेमका हाच दावा आहे. स्वतःचा क्रॉस उचलणे म्हणजे देवाच्या इच्छेसाठी स्वतःच्या इच्छांचा त्याग करणे, अगदी मृत्यूलाही सामोरे जाण्याची तयारी ठेवणे. आणि या स्रोतांनुसार जेव्हा एखादा व्यक्ती अंतिम आदामचे अनुसरण करून हे करतो, तेव्हा तो सुद्धा मृत्यूवर विजय मिळवतो आणि तो सुद्धा पहिला फळ बनतो. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे ही प्रक्रिया एका व्यक्तीपुरती मर्यादित नाहीये? अजिबात नाही. ही प्रक्रिया इथेच थांबत नाही. या लेखनात असं म्हटलं आहे की जेव्हा ठराविक संख्येने शहीद म्हणजे देवासाठी प्राण देणारे लोक अशा प्रकारे मृत्यूवर विजय मिळवतील, तेव्हा देवाच्या आज्ञांचं सत्य अंतिमरित्या आणि सर्वांसमोर, अगदी देवदूतांसमोरही सिद्ध होईल. अरे वा, म्हणजे मानवाची मुक्तीची कथा ही देवदूतांच्या मुक्तीशी जोडलेली आहे. हा विचारच किती भव्य आहे. मग देवदूतांवर याचा काय परिणाम होतो? जेव्हा देवदूत हे पाहतील की सामान्य दुर्बळ मानवसुद्धा देवाच्या प्रेमाच्या शक्तीने मृत्यूवर विजय मिळवत आहेत, तेव्हा त्यांनाही देवाच्या प्रीती आणि न्यायाबद्दल कोणताही गैरसमज राहणार नाही. त्यांनाही कळून चुकेल की देवाच्या आज्ञा केवळ शक्यच नाहीत, तर त्या प्रेमावर आधारित आहेत आणि त्यातूनच खरं जीवन मिळतं. आणि त्या क्षणी त्यांचीही स्वतंत्र इच्छा पूर्ण होईल. हे सगळं एका मोठ्या साखळीसारखं आहे. एका घटनेचा परिणाम दुसऱ्यावर होतोय. पण या सर्वांचा अंतिम शेवट काय आहे? ही सगळी प्रक्रिया कुठे जाऊन थांबते? याचा शेवट निर्मितीच्या मूळ उद्देशाच्या पूर्ततेत आहे. जेव्हा सर्व मखलूक म्हणजे मानव आणि देवदूत देवाची प्रीती आणि त्याचा न्याय पूर्णपणे ओळखतात, तेव्हा ते आपोआप कोणत्याही जबरदस्तीशिवाय देवावर प्रेम करू लागतात आणि स्वेच्छेने त्याच्या शासनाचं पालन करतात. म्हणजे त्या टप्प्यावर त्यांची स्वतंत्र इच्छा नाहीशी होते का? नाही, ती नाहीशी होत नाही. उलट ती परिपूर्ण होते. स्वतंत्र इच्छेची पूर्तता ही संकल्पना थोडी समजावून सांगतो. याचा अर्थ असा आहे की त्यांच्यात चुका करण्याची क्षमता असूनही ते कायमस्वरूपी आणि आनंदाने केवळ प्रेमाचीच निवड करतात. अच्छा. कारण त्यांना सत्याचा पूर्ण साक्षात्कार झालेला असतो. ती आता पापाकडे झुकणारी नसते, तर कायमस्वरूपी प्रेमात स्थिर झालेली असते. ते देवाची प्रतिमा बनतात, जसं सुरुवातीला अपेक्षित होतं. सृष्टीतून पाप आणि दुःख कायमचं नाहीसं होतं. क्रॉसद्वारे देवाची निर्मितीची मूळ योजना पूर्ण होते. आणि मग? आणि शेवटी या स्रोतानुसार पुत्र येशू ही परिपूर्ण झालेली, प्रेमाने भारलेली सृष्टी पित्याला समर्पित करतो. देवाचा मूळ हेतू साध्य होतो. एक अशी सृष्टी जी स्वातंत्र्याने प्रेम करते. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की स्वतंत्र इच्छा, प्रेम, पाप आणि दुःख या सगळ्या गोष्टी या स्रोतांनुसार देवाच्या एका मोठ्या आणि गुंतागुंतीच्या योजनेचा भाग आहेत. मानवाचं पतन हे काही अनपेक्षित नव्हतं, तर ते एका मोठ्या मुक्तीच्या कथेचा आरंभ होता, ज्याचा कळस क्रॉसमध्ये आहे. अगदी बरोबर. आणि यातील मुख्य सार हा आहे की क्रॉस हे केवळ पापाचं प्रायश्चित्त नाही, तर ते स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करण्याचं माध्यम आहे. ते एक असं साधन आहे ज्याद्वारे निर्मितीला अशा अवस्थेत आणलं जातं जिथे प्रत्येकजण जबरदस्तीने नव्हे, तर स्वेच्छेने आणि कायमस्वरूपी प्रेम निवडतो. पापाची शक्यताच नाहीशी होते, कारण प्रेमाची निवड अंतिम आणि परिपूर्ण झालेली असते. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार.
जर या स्रोतांनुसार परिपूर्ण स्वातंत्र्य हे शेवटी देवासोबत पूर्णपणे जुळवून घेण्यातच सापडत असेल, तर मग निवडीच्या स्वातंत्र्याचा, चुका करण्याच्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? तो केवळ एक तात्पुरता टप्पा आहे का? यावर नक्की विचार करा.